जलगांव पुलिस के अवैध देसी हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा से लगे उमरठी गांव में देर रात विशेष सर्च ऑपरेशन चलाया गया। इस संयुक्त अभियान में पुलिस ने देसी कट्टे बनाने में इस्तेमाल होने वाले सांचे और अन्य सामग्री बड़ी मात्रा में बरामद की। वहीं चोपड़ा ग्रामीण थाना पुलिस ने 2 आरोपियों को एक देसी कट्टा और जिंदा कारतूस के साथ गिरफ्तार किया। जांच के दौरान यह जानकारी सामने आई की थी कि जलगांव जिले में बरामद किए जा रहे अवैध हथियार मध्य प्रदेश में उमरठी गांव से लाए जा रहे हैं। इसी सूचना के आधार पर नासिक परिक्षेत्र के एक विशेष पुलिस महानिरीक्षक संजय येरपुरे के निर्देशन पर जाल बिछाकर जालना, धुले और नासिक ग्रामीण पुलिस ने संयुक्त सर्च ऑपरेशन की योजना बनाई। मध्यरात्रि के समय पुलिस टीमों ने उमरठी गांव में रिकॉर्ड पर दर्ज अपराधियों को और अवैध हथियार बनाने के संदेह वाले लोगों के घर की तलाशी ली। इस दौरान देसी कट्टे तैयार करने के लिए इस्तेमाल होने वाले सांचे, उपकरण और अन्य सामग्री जब्त की गई। इसके अलावा चोपड़ा ग्रामीण थाना क्षेत्र में 2 आरोपियों के कब्जे से एक देसी कट्टा और एक जिंदा कारतूस बरामद कर उन्हें गिरफ्तार किया गया। सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे। जळगाव, धुळे आणि नाशिक ह्या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे सापडलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरठी या ठिकाणावरून ते तिथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत। त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येरपुरे सरांनी सूचित केलेले होते की आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी, जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे हे सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात। तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच DYSP, ASP नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे DPO आणि जिल्ह्यातले 6 DPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI API दर्जाचे अधिकारी, 8 या RCPच्या टीम आणि धुळेची QRT, तसंच जळगावची QRT, अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावच्या अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता। रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या उमरठीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30पर्यंत टीम पोहोचल्या आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे। या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे। त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं। त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इन्फॉर्मेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहेत, जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याची पडताळणी करता येईल। त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डनिंग केलेलं होतं संपूर्ण गावाला। तर आपल्या चोपडा ग्रामीण पंचायतीच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डनिंग केलेले होते आपण आपले RCPचे, त्यांना 2 इसम पळताना मिळून आलेले, त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे। त्यांना परत नेऊन आपण तिकडे परत घराचे सर्च पण त्यांच्या घेतला आहे। जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांचे, आरोपी आणि साहित्य त्यांचे काही मिळते का याच्यासाठी। तर त्याच्यामध्ये 27 संशयितचे आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले त्यांचे घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे, जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पुन्हा त्यांना तपासता येऊ शकतं। त्याच्यासाठी याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे। त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्टल बनवण्याचे, तसंच इतर जे साहित्य आहे लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे त्याचे जे उपकरणं लागतात ते सर्व आपल्याला तिथं मिळून आलेले आहेत। अशा प्रकारे
ही कारवाई झालेली आहे सांगता येईल आपल्याला. सर, पूर्वी जे इथे जे पोलीस निरीक्षक होते त्या टायमाला ज्या भागातून हे कट्टे येतात त्या भागात आपण नाकांची उभारणी केलेली होती, परंतु अधिकारी चेंज झाले आणि नाकाही बंद झाले. तर असे काही आपलं नियोजन आहे का? बरोबर आहे. आता ज्या संयुक्त सर्व प्रकारच्या उपाययोजना आपण आता इथून पुढे करणार आहोत, तर आपल्याला तिथला सगळा अंदाज आलेला आहे. नाकाबंदीसोबतच दुसरेसुद्धा भरपूर आम्ही उपाययोजना इथे करणार आहोत. उदाहरणार्थ, ज्या आरोपींकडे हे वेपन सापडतात त्या आरोपींकडून आता सखोल माहिती आमच्याकडं गुन्हेगारांचे रेकॉर्ड आता तयार झालेलं असल्यामुळं कुठल्या गुन्हेगाराकडून एकत्ले त्यांनी हे वेपन घेतलेलं आहे याचीसुद्धा सखोल माहिती मिळू शकते. आणि जे रस्ते आहेत तिकडून येणारे त्याच्यावरसुद्धा आता वारंवार सरप्राईज नाकाबंदी लावून अचानक चेक केलं जाणार आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही अंदाज येणार नाही की पोलीस कुठल्या वेळेला कारवाई करतील.